मला ते पोलीस स्टेशनमध्ये मला एक वडिलांनी एकदा घेऊन गेले. मी लहान असतो त्या काळी एक अशा काही गोष्टी असायच्या, जो कॉन्स्टेबल असायचा म्हणजे तो कामाला असल्यासारखा माणूस, जे सिनियर ऑफिसर्स आहेत ना, त्यांनी माझ्या वडिलांकडे म्हणजे मला आजही तो इन्सिडेंट खूप आठवतो. तर त्यांच्या हातात ते बूट पॉलिश करायला दिलं होतं. माझे वडील हातातून बूट घेऊन गेले होते. तो डोक्यात आधी स्ट्राईक असा बसला ना, मग यार सिस्टीम मध्ये जायचं तर इथे तिथं नाही, वरती बसायचं जिथं डिसिजन मेकर बनायचं. आणि परीक्षेमध्ये सर जागा जरी कमी निघत असल्या ना, मला एकट्याला एक जागा पाहिजे. म्हणजे खूप मुलं होतं, सर 100 जागा आहेत, आपलं कसं होईल. मी म्हणतो तुला किती जागा पाहिजे? मला एकच. अरे मग कशासाठी तू विचार करतो? आणि मला वाटतं की हे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप क्रिस्टल क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही किती वर्ष द्यायची? असं म्हणतात की जगातल्या टफेस्ट एक्झाम मधल्या 2nd नंबरच्या रँकमध्ये UPSCची एक्झाम येते. मग तो एक्झाम क्रॅक तो व्यक्ती करू शकतो, तर आपली पोरं का नाही? पहिल्यांदा जेव्हा मी UPSC कसं असतं सर माहिती का, माणूस जेव्हा यश भेटायला चालू होतं ना, त्याला थोडे पंख फुटतात. त्यातलाच मी पण म्हणू शकता, कारण मी UPSC CFFची एक्झाम क्रॅक केली, 3 पोस्ट भेटल्या. मग वाटलं की हा आपण UPSC काढतोच, क्रॅक करतो. बट UPSC अशी आहे ना की भल्या भल्यांना वरून आपटते. नमस्कार, भारी लोक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भारी लोक आपल्या भारी व्यक्तिमत्वातून अनेक लोकांचं भारी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणूनच हा 8 तास. आजपर्यंत जो प्रतिसाद तुमच्याकडून मिळाला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आजचं जे भारी व्यक्तिमत्व आहे तेही निश्चित अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतं आणि म्हणूनच आज आपण एक असं व्यक्तिमत्व निमंत्रित केलेलं आहे ज्या व्यक्तिमत्वाचा प्रवास खरंच खूप सुंदर आहे. अनेक लोकांना गुरु द्रोणाचार्यांप्रमाणे गुरु बनून घडवण्याचं अट्टास, जिद्द, तपस्या करत असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि अशा व्यक्तिमत्वानं आजपर्यंत अनेक वर्ष समाजासाठी किंवा देशासाठी, देश हितासाठी, लोककल्याणासाठी म्हणून आपलं आयुष्य पूर्णपणे डिवोट केलेलं आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाला ऐकायला कोणाला नाही आवडणार आहे? येस ऑर नो? आणि म्हणूनच आज आपण चला तर स्वागत करूयात जयंत सावंत सरांचं. द्रोणाचार्य अकॅडमी, ज्या अकॅडमीच्या माध्यमातून MPSC आणि UPSC भारताला बळ देण्यासाठी मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. आणि म्हणूनच स्वतः जी पायवाट चालली तीच पायवाट, त्याच पायवाटेवरून तळागाळातल्या, घराघरातल्या अशा त्या अधिकारी होण्याचं स्वप्न बघणाऱ्या त्या प्रत्येक युवक युवतीला पंखांमध्ये बळ देण्याचं काम आज सर करतायत. सो सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. मला सुरुवातीला तुमची ओळख तुम्ही स्वतःच करून द्यावी, जेणेकरून तुमचा ओव्हरऑल अनुभव आणि आज जे काही तुम्ही कार्य करताय त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव जयंत सावंत. मूळचा बघायला गेलं की मी सांगली जिल्ह्यातलं, पण शिक्षणासाठी वडिलांचे, जसे वडील पोलीस क्षेत्रामध्ये असल्यामुळे वडील पुण्यामध्ये पोस्टिंग नव्हते, त्याच्यामुळे शिक्षण माझं हे सर्व पुण्यात पिंपरी चिंचवड या शहरात झालं. शिक्षणानंतर वडील पोलीस क्षेत्रामध्ये असल्यामुळे थोडं पोलीस किंवा मोठा अधिकारी व्हावं या हेतूने UPSC MPSC करावं या हेतूने मी मग आफ्टर ग्रॅज्युएशन मी प्रिपरेशन चालू केलं. आणि त्या ग्रॅज्युएशन बरोबर मी UPSCचं प्रिपरेशन करत असताना मी पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा केलं. त्याच वेळी माझ्याकडे UPSC थ्रू एक CFF नावाची एक्झाम असते, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, त्याच्यामध्ये असिस्टंट कमांडर नावाची पोस्ट आहे. सो 2013 ती एक्झाम क्रॅक केली. पण डोक्यात पहिल्यापासून असं होतं की UPSC थ्रू IAS किंवा IPS व्हायचं, कारण वडील पोलीस क्षेत्रामध्ये असल्यामुळे असं वाटलं की आपण एक क्लास 1 ऑफिसर व्हावं. त्याच काळात माझं RTO इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं होतं. त्याच काळात माझं रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं होतं. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये एक इंजिनिअरिंगची पोस्ट असते, सेक्शन इंजिनियर, तिथेही पोस्ट निघाली. बट पहिल्यापासून जो किडा असतो की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आणि मोठं काहीतरी करायचंय, तोच एक हेतू ठेवून UPSCचं प्रिपरेशन करत राहिलो. आणि त्याच पॅरलली माझं MTech ही झालं होतं. पण अनफॉर्च्युनेटली म्हणू शकता किंवा माझ्यात काही कमी राहिलं, त्याच्यामुळे माझ्याकडे UPSC 2014, 15, 16 या 3 वेळा मी UPSCची इंटरव्ह्यू दिली, पण UPSC काही नाही निघाली. मग तेव्हापासून एक गोष्ट करत होतो, जे म्हणजे मुलांना गायडन्स देत होतो, शिकवत होतो. 2012-13 पासून जे मुलांना शिकवत होतो तेच कंटिन्यू केलं. आणि 2016ला जसं माझं UPSCचं मी ठरवलं होतं की जेव्हा UPSCची आपली प्रिलिम्स निघणार नाही तेव्हा हे UPSCचं आपण अटेम्प्ट बंद करायचंय. 2017ला जशी UPSCची प्रिलिम्स माझी निघाली नाही आणि 2016ला सुरुवातीपासून ऍक्च्युअली क्लास ओपन केला होता आपण द्रोणाचार्य अकॅडमी या नावाने, आणि तोच कंटिन्यू केला कधी रिगरसली 2017 पासून. आणि तेव्हापासून आपण महाराष्ट्रभर 5 ते 6 ठिकाणी आपण क्लासेस चालू केले.
कोविडच्या आधीपर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स होता. कोविड नंतर काही सगळ्या ज्या गोष्टी जग थांबलं त्यातला मीही काही पार्ट म्हणू शकतो. बट 1.5-2 वर्षानंतर परत एक आपण नव्याने भरारी घ्यायचा चालू आहे. तो त्यातलाच एक पार्ट म्हणजे आपण द्रोणाचार्य अकॅडमी करतोय, ज्या थ्रू मुलांना आपल्याकडून एक सपोर्ट काही भेटू शकतो, स्पर्धा परीक्षा थ्रू अधिकारी करू शकतात, हे आपल्याकडे एक पाठबळ आपण देतो मुलांना. ग्रेट. नक्कीच हा प्रवास जाणून घेण्याने सुरुवातीपासून आपण पाहणार आहोत, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. सो त्या दृष्टीने थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण पिंपरी चिंचवडमध्ये गेलं असं म्हणालात. सर, बालपणामधलं सर्वसाधारण 10वी-12वी पर्यंत तुमचं एज्युकेशन कशा पद्धतीनं झालं, घरातून कशा प्रकारचं मार्गदर्शन किंवा कोणत्या विषयाबद्दल मार्गदर्शन मिळालं, किंवा गुरु, मार्गदर्शक, इव्हन प्रलोभनं तुम्हाला काय लाभली? 12वी पर्यंत तर तुमचा प्रवास आणि त्यातल्या त्यात शैक्षणिक प्रवास कसा होता याबद्दल थोडक्यात माहिती. माझं शिक्षण झाले जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक माटे शाळा म्हणून आहे, मराठी माध्यमातून झालेले. जर मला गुरु म्हणाल तर माझे वडीलच माझे गुरु, माझी आईच म्हणजे ज्याला गुरु म्हणू शकते. कारण ह्या लोकांनी शिकले नाहीत, पण त्यांनी शिक्षणाचं महत्व यांना माहिती होतं. 250-300 किलोमीटर गाव सोडून इथपर्यंत आले होते. मग वडिलांची एक जिद्द होती की मी शिकलो नाही, माझी मुलं शिकली पाहिजे. मग तोच एक हेतू ठेवून त्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न केला. आता आम्ही पोलीस लाईनमध्ये राहायचो, जे चिंचवड पोलीस लाईन म्हणून आहे पिंपरी चिंचवड, तिथं राहायचो. पण तुम्हाला माहिती आहे पोलीस लाईनीमध्ये तेवढं त्या मानाने मुलांचा प्रोग्रेस होत नाही. मग वडिलांनी काय केलं की बाबा मुलांना चांगलं शिक्षण गेलं पाहिजे, चांगले विचार गेले पाहिजेत. त्यामुळे वडिलांनी काय केलं, पोलीस लाईन सोडून दुसरीकडे आम्हाला चिंचवडमध्ये राहायला आलो, जेणेकरून चांगल्या लोकांच्यात येतील, चांगले थॉट्स होतील, मुलं डेव्हलप होतील. याच हेतूने आम्ही 10वी पर्यंत माटे शाळेत होतो. शाळेने आम्हाला खरंच खूप दिलं. मराठी मीडियममध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मला असं वाटतं की ज्ञानप्रबोधिनी, माटे शाळेसारख्या शाळा आहेत, ज्याच्या थ्रू माझ्यासारखा व्यक्ती आज इथे तुमच्या समोर बसून जर हे देऊ शकतो तर हे शाळेमुळेच आहे. 10वी झाली. 10वी नंतर 11वी-12वीला आलो. 11वी-12वी सुद्धा केली. टू बी ऑनेस्टली 10वीला मला 60% होते. 10वी नंतर काय करायचं हे माहित नाही. आता कसं असतं, ही संगत आपण जो म्हणतो ना, हा खूप महत्वाचा पार्ट आहे. माझे मित्र सगळे होते ज्यांनी गेलं सायन्सला. आता हे आम्हाला माहित नाही की सायन्ससाठी पण काय टक्के लागतात वगैरे काय. आम्ही गेलो सायन्सला. पण 11वीला किती कॉलेज केले. 11वीला गेलो 2 दिवस कॉलेजला, कारण कॉलेजच्या बॅकसाईडलाच बरोबर ग्राउंड. 12वीला तर कॉलेजलाच गेलो नाही. पण 12वी पास झालो हे मी आणि मला वाटतं बोर्डालाच, या दोघांनाच माहिती कसं काय. कारण 12वीला मला 47% मार्क पडले. सर आज जरी हसत असेल त्यावेळी आम्हाला काय मार्क पडला असेल ते तुम्ही समजू शकता. पण कारण वडिलांनी खूप कष्टाने इथपर्यंत आणलं. आईनी पण आम्हाला प्रत्येक वेळी गोष्टी जाणीव करून दिली की तुम्ही कसे आलात, कुठून घडलात. तर त्याच हेतूने मग तेव्हा रिअलाइज झालं कधी 12वी नंतर की हा यार 12वीला 47% पडले, आता काय. पण तेव्हा ही गोष्टीचे माहित नसल्यामुळे माझे मित्र सगळे इंजिनिअरिंगला, तेव्हा त्यांना चांगले मार्क्स होते, सगळे इंजिनिअरिंगला गेले. वडील PSI असल्यामुळे तेव्हा काय आलं की एक रेप्युटेड कॉलेज आहे, DY पाटील कॉलेज आहे पिंपरीचं. ते आपले काही रिलेटिव्ह होते. मग वडिलांनी मला त्यांच्या सरांकडे घेऊन गेले. कैलास वसे आज ते सर नाही आहेत, जयसिंग पाटील म्हणून सर आहेत. त्या सरांनी, तुम्हाला ऑनेस्टली सांगतो की त्या सरांनी एकदम प्रामाणिकपणे मला आहे ना काही गोष्टी सांगितल्या. म्हणजे प्रामाणिकपणे म्हणतो की का प्रामाणिकपणे, त्यांनी माझ्या थोडी मजा घेतली. ते मला म्हणले की साहेब, म्हणले म्हणजे वडिलांना म्हणले की साहेब ह्याला हे गोष्ट माहित नाहीत की 12वीला मिनिमम 50% पडल्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटेल, जे की मॅनेजमेंट कोट्यातून, जे की आम्हाला 47% मार्क होते. कुठल्या बेसवरती इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटणं हे माहित नव्हतं. कारण अभ्यासाने आम्ही हे लांबचे, म्हणजे जसं म्हणतो ना नदीचे 2 किनारे असतात, तशाच आमचा आणि अभ्यासाचं होतं ते 12वी पर्यंत. पण त्यातनं एक गोष्ट कळाली, आज त्या व्यक्ती, त्या सरांचं पण मी खूप मोठा, मी हात जोडून आजही म्हणतो, ते व्यक्ती जरी आज नसतील पण सरांच्यामुळे आज मी जिथं कुठं आहे ना, त्या सरांच्यामुळे तर नक्कीच आहे. त्यांचं फुलाची पाकळी सरांचं नक्कीच सपोर्ट. आयुष्यातलं टर्निंग पॉईंट. येस, नक्कीच 12वी माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. सो अशी काय कान उघडणी सरांनी केली आणि कोणत्या गोष्टी अशा, कारण म्हणता ना की एखादी गोष्ट बॉम्ब फुटायचा असेल तर आधी ती ठिणगी पडावी लागते. सो अशी काय ठिणगी तुमच्यामध्ये त्या दिवशी पडली? सर त्यांनी जी गोष्ट सांगितली ना, जसं मगाशी म्हणलं मी की 12वीला इंजिनिअरिंगला 50% मार्क्स लागतात, मला ते माहीतच नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब हा गाढवाला, ह्या मूर्खाला हेच माहित नाहीत, हे त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन कसं देऊ आम्ही. मग तेव्हा एक गोष्ट कळली, आपण आयुष्यात जस्ट, मी ऑनेस्टली सांगतो, त्या सर 2 मिनिटं बोलत होते ना, मी त्या 2 मिनिटात माझ्या आयुष्याचं रिकॉल केलंय
पूर्ण लाईफ मी आतापर्यंत केलं काय, मग अभ्यासाचं एवढं हे महत्व आहे हे तेव्हा कळलं त्या 2 मिनिटात. मग तिथून जो आयुष्यात प्रवास केला की हा यार आपण पण आता इंजिनियर बनायचं. त्यात पण अशी गोष्ट सर तुम्हाला माहितीये की पोलिसांची मुलं शिकत नाहीत हे सगळीकडे म्हणलं जातं. टॉन्टिंग असतो त्यात थोडं. आमच्या फॅमिलीजमध्ये पण असं म्हणतात की पोलिसांची मुलं शिकत नाहीत. मग ते डोक्यात एक धरलं होतं की काय झालं ना आपण मास्टर्स करायचे किंवा आपण शिकायचं. ते 12वी नंतर रिअलाइज झालं तो पॉइंट आजही मला विचाराल ना सर तो सिच्युएशन ऍज इट इज आठवती मला, जे लहानपणी असतानाची गोष्ट. त्याच बेसवरती सर मी ठरवलं की आपण इंजिनियर व्हायचं म्हणजे व्हायचंच. मग मी त्या सरांनी मला तरी बीबीला ऍडमिशन दिलं होतं, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. 10-15 दिवस कॉलेजला गेलो असेल, परत त्या सरांकडे गेलो मी स्वतःच. म्हटलं सर मलाही नाही, मला डिप्लोमा करेल आणि इंजिनियरच होईल. तर ते म्हटले जर तू ठरवलेस ना तर तू नक्की करू शकशील. आणि त्यांना मी म्हटलं सर माझं इथलं ऍडमिशन कॅन्सल करून मला डिप्लोमाला ऍडमिशन भेटेल का. तर म्हटलं नक्की, तुला 10वीला 60% मार्क्स आहेत, 12वी मला मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं. गमतीचा भाग समज तुम्हाला सांगतो सर, मला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला मला 87% मार्क्स होते. जेव्हा रिझल्ट आला मी वडिलांना माझ्या असं दाखवायला गेलो की असं एक मला मार्क्स पडलेले आहेत. आता थोडं हसण्यावर येईल, माझे वडील काय म्हणले असतील, काय वाटतं ते सर? कॉपी करून पास झाला? नाही, माझे वडील म्हणले त्याचंच नाव आहे का पहिले चेक कर. कारण आपल्याला कधीच टक्के म्हणजे 80% वरती टक्के हे आपल्यासाठी म्हणजे जसं म्हणतो ना दुष्काळात पाऊस पडल्यासारखं तशी गोष्ट झाली की आपल्याला कधीच पाऊस नाही बघितलेला आम्ही. तशी गोष्ट झाली की नाही जसं लातूर, आपण सॉरी मी असं गोष्ट बोलतोय, पण दुष्काळी भागात असणाऱ्या माणसाला नदी बिदी बघितली, पाण्याचं जास्त बघितलं की खूप काय करून काय नसो तसं माहीतच नव्हतं. पण एखादी गोष्ट तेव्हा ठरवली ना, जसं स्वामी विवेकानंद म्हणतात एव्हरी पर्सन ऑफ ॲबिलिटी, आपल्यात क्षमता आहे हे जाणवलं. आणि तेव्हापासून जे आहे ना सर, मी तुम्हाला सांगतो सर, मला डिप्लोमा थ्रूआउट डिस्टिंक्शननी पास आहे, इंजिनिअरिंग थ्रूआउट फर्स्ट क्लासनी पास आहे आणि माझं एमटेक पण झालं तेही थ्रूआउट फर्स्ट क्लास आहे. आणि त्याच पिरियडमध्ये 4 पोस्ट पण काढलं. हा ठीक आहे, लाईफमध्ये असं आहे की IAS व्हायचं होतं स्वप्न, नाही झालो, बट काही हरकत नाही. जे आहे आज त्याच्यात हॅपी आहे मी. 4 लोकांना 4 चांगल्या गाईड करू शकतो. आय एम हॅपी इन दॅट. ग्रेट, सुपर. मला श्रोत्यांना निश्चित सांगायला आवडेल, एक ठिणगी आयुष्यात पडली म्हणजे साक्षात्कार आपण जो म्हणतो ना की म्हणजे रिअलायझेशन, ते रिअलायझेशन झाल्यानंतर आयुष्याला लागलेले ब्रेक निघून गेले आणि गाडी सुसाट सुटली, ते अगदी एमटेक पर्यंत. प्रत्येकाच्या आयुष्यात असं होत असतं. अनेक विद्यार्थ्यांना मीही गाईड करत असतो, दिशा कॅम्पच्या माध्यमातून आम्ही गाईड करत असतो. खरं तर अनेक विद्यार्थी असे बदलताना मी पाहतो. आयुष्यातलं हे जे टप्पा असतो तो खूप महत्वाचा असतो. तुमच्या बाबतीतही तसंच घडलं आणि त्यानंतर गाडी सुसाट सुटली. खूप छान. त्यानंतर तुम्ही जसं इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की वेगवेगळ्या एक्झाम्स तुम्ही क्रॅक केल्या, त्या प्रवासाकडे तुम्ही चाललात. आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर शेतकरी कुटुंबातली अनेक मुली MPSC UPSC किंवा अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात. अनेक अकॅडमीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि रात्रंदिवस ही पोरं घरातून बाहेर आहेत आणि अभ्यास करतायत, परिश्रम करतायत, पण म्हणावं असं यश मिळत नाही. तुम्ही जेव्हा सुरुवात केली, तुम्हाला हे स्वप्न कोणी दिलं की IAS IPS बनावं, काहीतरी करावं? एमटेक होऊन सुद्धा तुम्ही ही लाईन कशी पकडलीत आणि इकडे गेल्यानंतरचा तो सर्वसाधारण काळ कसा होता आणि किती वर्षांचा होता आणि त्यामध्ये काय काय घडलं हे जरा जाणून घ्यायचं. पहिली गोष्ट सांगतो सर, मला ह्या क्षेत्रात कसे, आता वडील माझे डिपार्टमेंटल म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टेबल भरती झाले. म्हणजे मला तो आजही मी पोलीस स्टेशन सांगणार नाही काय नाही. मला ते पोलीस स्टेशनमध्ये मला एक वडिलांनी एकदा घेऊन गेले. मी लहान असताना मला वाटतं 3rd स्टँडर्ड वगैरे मध्ये असेल. त्या काळी एक अशा काही गोष्टी असायच्या, जो कॉन्स्टेबल असायचा म्हणजे तो कामाला असल्यासारखा माणूस आहे. जे सिनियर ऑफिसर्स आहेत ना, त्यांनी माझ्या वडिलांकडे, म्हणजे मला आजही तो इन्सिडेंट खूप आठवतो. तर त्यांच्या हातात ते बूट पॉलिश करायला दिलं होतं. माझे वडील हातातून बूट घेऊन गेले होते. तो डोक्यात आजही स्ट्राईक असा बटला ना, मग यार सिस्टीम मध्ये जायचं तर इथे तिथं नाही, वरती बसायचं जिथं डिसिजन मेकर बनायचं. वा. कारण म्हणजे ते आता थोडं भरून येतं की म्हणजे माझा बाप असं, ठीक आहे ना सर, गव्हर्नमेंट सर्वंट आहे म्हणजे तुमच्याकडे कामाला नाही. ते खूप वाईट वाटलं तेव्हाच. माझ्यावर ठीक आहे, वडिलांनी नंतर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन म्हणजे त्यांचं 12वी शिक्षण झालं होतं, कॉन्स्टेबल झाले, डिपार्टमेंटल एक्झाम देऊन PSI झाले, त्याच्यानंतर वॉटेवर त्याचे प्रमोशन्स वगैरे होत गेलं. पण ते डोक्यात बसलं की यार हा आपण माहिती ना
म्हणजे पार्ट व्हायचं ना सिस्टीमचा, तर डिसिजन मेकर म्हणून बसायचा. आधीमध्ये नाही, आधीमध्ये बसलं नाही. पॉवर नाही असं नाही म्हणत आहे, पॉवर नक्की आहे. कुठलाच अधिकारी छोटा मोठा नसतो, प्रत्येकाकडे नक्कीच पॉवर आहे. पण सिस्टीममध्ये जर तुमच्याकडे चांगल्या गोष्टी जर खरंच करायचं असेल ना, सिस्टीममध्ये खूप चांगले चांगले अधिकारी आहेत ज्यांनी खरंच खूप चांगले इम्प्लिमेंट करतात. ते कुठं म्हणजे बॅनरबाजी करत नाहीत, ते खरंच खूप चांगलं काम करतात. त्यातलाच मला काही अधिकारी बनायचं होतं. जसे माझे एक आयडल पर्सन आहेत, म्हणजे सीडिंग किंवा स्वप्न तिथे बनली, तयार झाली. एक्झॅक्टली, खूप सुंदर. त्यातलेच माझे एक आयडल पर्सन म्हणजे कृष्ण प्रकाश सर, IPS ऑफिसर. मी त्यांना ऑनेस्टली खूप फॉलो करतो. त्या व्यक्तीकडे बघितलं ना, त्या माणसाचा ऑराच असा आहे ना, मी म्हणतो ना की ते 100-200 मीटर वरती जरी असला तर तो पॉझिटिव्ह ऑरा येतो. एखाद्या माणसाचा वाईब्स असतो ना, त्यातला तो माणूस आहे. ते प्रत्येक बघण्याची गोष्टी, सिच्युएशन, आणि खूप IAS IPS ऑफिसर आहेत, त्यातनंच एक गोष्ट वाटली की आपणही करू शकतो, आपल्यात ही क्षमता आहे. मग त्यातलाच मी एक पार्ट म्हणून सांगतो की सर, जेव्हा मी हे प्रिपरेशन सुरू केलं तेव्हा एक अशी काही व्यक्ती बघितल्यात किंवा जे असे नाही का, आपण एक फारुख नाईकवडे सरांचे खूप चांगलं एक बुक आहे स्टील फ्रेड नावाचं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून झालेले UPSC थ्रू अधिकारी यांच्या काही बेसिक स्टोरीज आहेत. ते मला वडिलांनी असं वडील काय म्हणायचे, आजही म्हणतात माझे, की तू MPSC दे, DYSPO. कारण MPSC मध्ये जनरल कॅटेगरीसाठी 38 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. ते आजही मला म्हणतात MPSC दे, तुझ्याकडे आहे पोटेन्शियल, तू एवढे मुलं करतोयस, घडवतोयस, तू पण MPSC का नाही देते. पण जे झील असते तो एक, किंवा जो एंतू असतो ना म्हणतो आपण, तो त्या वयातच असतो. आज वाटतं, पण म्हणजे आज वाटतं आज रात्री सकाळी 2-2 तास अभ्यास करतो, पण रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आपल्याला अभ्यासाचा तेवढा वेळ देणं ते शक्य होत नाहीये. मग तेव्हा मी स्वतःलाच काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या की कधीपर्यंत अभ्यास करायचा आणि काय नाही. आणि मला वाटतं की हे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप क्रिस्टल क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही किती वर्ष द्यायची, मी पहिल्यांदाच ठरवलं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं 2012ला माझं इंजिनिअरिंग झालं. 2012 नंतरच आहे ना मला इंजिनिअरिंग बेसिसवरती किंवा डिप्लोमा बेसवरती एक RTO इन्स्पेक्टरची एक पोस्ट असते मेकॅनिकल इंजिनिअरसाठी. मग 12वीलाच एक्झाम, 2012लाच एक्झाम दिली होती, 13ला रिझल्टला तेव्हाच माझी पोस्ट भेटली होती. 2012लाच अजून एक एक्झाम झाली होती, स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये सेक्शन इंजिनियर म्हणून एक्झाम असते, ती पण एक्झाम दिली. रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर, त्याचा रिझल्ट आला 2013ला. पण डोक्यात जसं मगाशी म्हटलं ना, क्लास 1 ऑफिसर वगैरे डिसेल, त्या एक्झाम का दिल्या, खूप लोक मला प्रश्न विचारतात, स्टुडंट पण विचारतात, पॅरेंट्स विचारतात, मग कशासाठी जागा घालवली. जागा घालवण्यासाठी नाहीये, आपल्यात पण ॲबिलिटी आहे हे कुठंतरी आपल्याला रिअलाइज होणं खूप गरजेचं आहे. स्वतःची टेस्ट करणं गरजेचं आहे. जसं म्हणतो ना आपण, लिटमस पेपरची टेस्ट घेतली तर आपण हाडामातीची माणसं आहेत. वडील म्हणले नाही तर म्हणतं ते म्हणून मी आलो, नाही जर झालं तर काय. कारण खूप आपण, जसं तुम्ही खूप मगाशी एक प्रश्न बोलला की शेतकऱ्यांची मुलं येतात. आता ही शेतकऱ्याची मुलं असली किंवा कुणाची मुलं जेव्हा ही शहरात येतात, स्पर्धा परीक्षेत प्रिपरेशन करतात, मुळामध्ये मला असं वाटतं की बेसिक प्रश्न हा पडला पाहिजे, माझ्यात आणि ॲबिलिटी आहे, पण माझ्यात ॲबिलिटी ही कन्सिस्टंटली राहते का. म्हणजे जसं एखाद्या टायरमध्ये, फुग्यामध्ये आपण हवा भरतो, सो आज UPSCचं MPSCचं किंवा अधिकारी होण्याचं स्वप्न बघण्याची कोणी हवा भरलेली नाहीये ना, का ती आतमधून आलेली हवा आहे. आतमधून आलेले असेल तर मला वाटतं निश्चित कोणीही काही अचीव्ह करू शकतं. एक्सटर्नली भरलेली हवा असेल तर ती कधीतरी पंक्चर पण होऊ शकते. नक्कीच. ग्रेट. काय सर, असा युट्यूबवरती अशा मोटिवेशन व्हिडिओज आहेत, या लेक्चर्स होतात, प्रत्येकाला वाटतं की आज पेटतो. हे आउटर मोटिवेशन एक लिमिटेड पर्यंत, बरोबर. इनर मोटिवेशन आहे ना, पेटलेला आतून माणूस आहे ना, त्याला मला असं वाटतं की त्याच्यासाठी हिमालय पण छोटा आहे. जसं आपण दशरथ मांझी, त्या माणसाने काय वाटलं, तुम्ही स्वतः इनर इन्स्पिरेशन असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मगाशी खूप भारी बोलला की बाहेरून फुगा. आपल्या पोरांनी हेच झालेले, कोणाचा युनिफॉर्म बघितलं, गन बघितला. आत्ताच्या युथ तर आहे ना, तो युनिफॉर्मचा क्रेज आहे फक्त, आणि रिव्हेंज घ्यायचंय मला, दाखवायचं नाही. रिव्हेंज मला वाटतंय ना, तुमच्या सक्सेसनी रिव्हेंज दाखवा, आणि तुमच्यात पोटेन्शियल आहे ना, हे तुम्ही लोकांना शो करा. खूप महत्वाचं आहे. सो तुम्ही तयारी चालू केलीत 2012 पासून 17 पर्यंत. 17ला तुम्ही अकॅडमी चालू केलीत स्वतःची. सो त्या काळात तुम्हाला आलेलं फेल्युअर, किती फेल्युअर आले आणि तुम्हाला काय वाटतं की ती तुम्ही का फेल झालात? पहिल्यांदा जेव्हा मी UPSC, कसं असतं सर माहिती का, माणूस जेव्हा यश भेटायला चालू होतं ना, त्याला थोडे पंख फुटतात. त्यातलाच मी पण म्हणू शकता, कारण मी UPSC CAPFची एक्झाम क्रॅक केली, 3 पोस्ट भेटल्या. मग वाटलं की हा आपण UPSC काढतोच, क्रॅक करतो. पण UPSC अशी आहे ना की भल्या भल्यांना वरून आपटते. ज्याला वाटतं ना मीच खूप छान आहे, आता ते असं म्हणतात की
10वी टॉपर, 12वी टॉपर, ज्याने IITतून शिक्षण घेतलंय, IIT टॉपर म्हणू शकतो आपण, तो प्रत्येक जणच UPSC क्रॅक करू शकतो नाही, कारण एक्झामची रिक्वायरमेंट खूप वेगळी. त्यातलाच मी म्हणू शकतो की मी तेवढा हुशार नव्हतो, पण आपल्याला वाटलं की 4 पोस्ट काढल्यात, आपण UPSC क्रॅक करू शकतो. अभ्यास तरी करत होतो UPSCचाच, बट UPSC फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मेन्स पर्यंत गेलो. आता ऑप्शनल कुठले 2 असायचे तेव्हा, ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून असत मेन्समध्ये. आमच्याकडे 2 ऑप्शनल असायचे. मी एक ऑप्शनल माझ्या आवडतं घेतलं, तर एक मित्रांनी घेतलं म्हणून मीही घेतला, त्यामुळे मेन्स त्यावेळची गेली. दुसऱ्या अटेम्प्टला मी चांगले मार्क्स केले आणि तेव्हाच काय झालं होतं की 2 ऑप्शनलपैकी एक ऑप्शनल कट झाला होता. 2014ची गोष्ट सांगतो. आणि 14ला माझे UPSC प्रिलिम्स पण क्रॅक झाली, मेन्स पण क्रॅक झाली आणि इंटरव्ह्यू पर्यंत आलो. त्यातल्या गोष्टीमध्ये चुकल्या असं वाटतं ना मला, की काही गोष्टी ना थोडं फ्लोमध्ये खूप गेलो किंवा ओव्हर कॉन्फिडंट थोडा झालो, की आपण आता तर क्रॅक करतोच आहे, आता हे म्हणजे आपलंच आहे. पण त्याच्यात मला UPSCने एवढं दाखवून दिलं की बॉस, तुम्ही किती जरी असला म्हणता ना, UPSC तुम्हाला असं लिटरली शेवटच्या श्वासा पण घटकवणार. तुमच्यात पोटेन्शियल आहे, तुम्हाला 1000 वेळा पाडणार, पण ते 1000 वेळा पाडण्यासाठी तर एकदा उभा करण्यासाठी. 2014ला 7 मार्कनी गेली, 2015ला परत 53 मार्कनी गेली आणि 2016ला तर ते मार्क्स अजून वाढत गेले. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट कडनं सेकंड अटेम्प्टला इंटरव्ह्यू येताना, तेव्हा बाय डिफॉल्ट तुमच्या अपेक्षा जास्त वाढतात पॅनलला, म्हणजे UPSCचा पॅनल, बिकॉज तुम्हाला तेवढं नॉलेजेबल आहात. बरोबर. त्यांना वाटतं की आणि UPSC असं आहे ना, तुम्हाला समाजाचं किती, म्हणजे तुम्हाला काय कळाली, व्हॉट यू नो अबाउट इंडिया, तुम्हाला देश काय कळाला, हे म्हणजे परीक्षा. UPSC काय अवघड नाही. UPSC म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं की तुम्हाला देश काय कळाला, देशाचे प्रॉब्लेम्स काय कळाले. असं नुसतं आपण म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, काय वुमन एम्पॉवरमेंट लोकांना माहित नाहीत. किंवा आपण जसं म्हणलं इंट्रोड्यूस युअर सेल्फ, लोकांना माहितच नाही माझ्या स्वतःबद्दल काय सांगायचं. हा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की तो स्कूलिंग पासून व्हायला पाहिजे. आणि ठीक आहे, आम्हाला तेव्हा गोष्टी माहित नव्हत्या. मग आणि आजूबाजूला म्हणतो ना आपण, खूप इझिली बोलून जातो की माझ्या आजूबाजूला कोण नव्हतं. आता आम्ही काय केलं सर, XYZ गोष्टी त्यावेळी डायरेक्शनला खरं सांगतो ना, खरं चांगली काही लोक भेटले नाही, मिसगाईड झालो. त्यामुळं आज मी UPSC खरंच क्रॅक करू शकलो नाही. बट मी हीच अपेक्षा करून प्रत्येक मुलाला जेन्युइनली चांगलं द्यायचा प्रयत्न करतो. काही लोकांना माझ्याकडून चुकीचं वाटतं, कारण मी आज थोडं हार्शली बोललं असतं, तुझ्याकडून होऊ शकत नाही, तू पास नाही होऊ शकत. कारण हे UPSC काय आपलं पिक्चर सारखं नाही, साऊथच्या पिक्चर सारखं आज रात्री लगेच IPS झालो, उद्या मी बघा. हे तर तुम्हाला मेहनत करावी लागते. तुम्हाला आता UPSC अशी आहे ना, तुम्ही प्रिलिम्स पास झाला, मेन्स पास झाला, म्हणजे तुम्हाला प्रिलिम्स नियर अबाउट एक 10 ते 15 लाख मुलं अख्ख्या देशातून फॉर्म भरतात. तर 10-15 लाख आणि वॅकन्सी आहेत 1000. त्याचा रेशो असतो मेन्सला 1:12 किंवा 15. म्हणजे तुम्ही 15,000 मुलांच्यात बसतायत जगात, आपल्या देशात. त्या 15 मधून इंटरव्ह्यूज मध्ये तुम्ही 3000, म्हणजे 1:3चा रेशो असतो. म्हणजे तुमच्यात पोटेन्शियल आहे, पण कुठंतरी प्लस मायनस होतं. हे इव्हॅल्युएट होणं गरजेचं आहे. बरं. मग ते इव्हॅल्युएट लोकांनी केलं, पण तेवढ्यापर्यंत नाही का मला रीच करता आलं स्वतःला. आणि मग त्याच्यातून ते फेल्युअर येतच गेलं, ते अजून फेल्युअर वाढत गेलं, ती भीती वाढत गेली, ती एवढी भीती वाढत गेली की ते बोलायलाच नाही. ग्रेट. मला इथे 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न, तर आधी काही एक्झाम्स गव्हर्नमेंटच्या क्रॅक केल्या होत्या, आरामात अधिकारी म्हणून गव्हर्नमेंटमध्ये बसला असतात, आज व्यवस्थित सगळं चाललं असतं. सो आज ज्या आधी सोडल्या त्याचा काही रिग्रेट होतं का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की महाराष्ट्रामधले खेड्यापाड्यातले मी अनेक विद्यार्थी पाहतोय की जे आज अधिकारी बनण्याचं स्वप्न बघून बाहेर पडतायत. आई वडील शेतकरी आहेत, कर्ज काढतायत, शेतात काम करतायत आणि मुलाला किंवा त्या मुलीला पाठबळ देत आहेत, पैसे पुरवत आहेत. तर अशा या सर्व MPSC UPSC प्रिपेअर करत असणाऱ्या तुम्ही काय गाईड करा? कारण तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्ही पहिल्या एक्झाम घालवल्या, म्हणजे पास होऊन पोस्ट घालवल्या, आणि आता पुढे जाऊन तुम्ही कुठेतरी डिस्टन्स वाढत गेलं, तुमच्यातला तो उत्साह कमी होत गेला आणि ओव्हरऑल कुठेतरी अशा शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलात. मी अनेक विद्यार्थी बघितले जेव्हा या शेवटच्या टप्प्यावरती पोहोचतात त्यावेळेला लिटरली म्हणजे अगदी सुसाईड पर्यंतचे थॉट आहेत. बरोबर. सो आज पाठीमागून येणाऱ्या विद्यार्थ्यांना याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करताल की त्यांनी स्वतःला काय जज करावं, कुठे थांबावं किंवा पुढे जावं, याबद्दलचं मला मार्गदर्शन. जसं तुम्ही मगाशी मला प्रश्न केला की तुम्ही ज्या पोस्ट, पहिला प्रश्न रिग्रेट हे मला 2000 कोविड पर्यंत तरी खरंच रिग्रेट नव्हतं. कारण
पोस्ट काढल्या त्याच्यासाठीच होतं की आपल्याला काहीतरी आहे. आणि क्लास जसा सुरू केला ना, क्लासमध्ये प्लस पॉईंट केला की हे ऑफिसरच आहेत, ह्या सरांकडूनच गायडन्स भेटेल, एमटेक झालेला व्यक्ती आहे आणि यांच्याकडून गायडन्स भेटेल, हे असे 4-4 पोस्ट आहेत. मग मुलं यायची आणि मुलांना गाईड करायचो आपण. बट कोविडमध्ये सर असं आलं ना, सगळं जग ठप्प. मग तेव्हा रिअलाइज अक्षरशः परत वेळेला यार आपण काय करतोय. कारण टू बी ऑनेस्टली सर, गप्पा मारणं सोपं आहे, पण प्रॅक्टिकली फायनान्शियली खूप महत्वाचं आहे. त्याच काळात आहे ना सर, मी 2019-20 मध्ये ऑलमोस्ट नागपूरमध्ये क्लासेस चालू केले होते, सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूरमध्ये चालू केले होते. एक वडिलांचं स्वप्न होतं की आपल्या गावात पण काहीतरी राहावं, तिथंही चालू केले ते. नुसती इन्व्हेस्टमेंट केली आणि ते सगळा खर्च आला. आणि जस्ट मार्चमध्ये कोविड लागला होता, फेब्रुवारीमध्ये माझं लग्न झालं 2020ला. आणि म्हणजे मला वाटतं 25-30 दिवसानंतर लगेच लॉकडाऊन लागलं. त्यानंतर ही गोष्टी रिअलाइज, कारण तेव्हा आपण लग्नाच्या आधी उडता पंची असतो, काय आपल्याला स्वतःची डिसिजन, काय पडलो तरी काय हरकत नाही, तेवढी आपल्या क्षमता असते. पण लग्नानंतर ही जबाबदारी येते की यार आपल्यामुळं दुसऱ्याचं आयुष्य का खराब होणार, दुसरा हे नको होणं गरजेचं होतं. आणि कोविडमध्ये माणसाचा जेव्हा आपण बिझी असतो ना, तेव्हा ब्रेनमध्ये काय थॉट्स असतात ते कधी रिअलाइज होत नाही, कारण लाईफ एवढी फास्ट झालेली आहे आपली. पण कोविडमध्ये रिअलाइज झालं की यार हा आपण आयुष्यात खरंच गोष्टी चुका केलेल्या आहेत. कारण तेव्हा नाही म्हटलं तर मला म्हणजे आतापर्यंत बघितलं 1.5 लाख रुपये तरी सॅलरी, 1.5-1.5 लाख रुपये सॅलरी तरी असते. यार म्हटलं यार तेवढंच, कारण त्या काळात कोविडच्या काळात मला 5-6 महिने सगळ्यांचं भाडं देणं गरजेचं होतं. म्हणजे 1.5 वर्ष जरी क्लास बंद असला, मी काही काही ठिकाणचे क्लासेस असेच सोडून दिले. तर डिपॉझिट पण तुम्हालाच घ्या म्हणलं, आणि ते जे काय क्लासमध्ये आपण फर्निचर वगैरे तेही तुमच्याकडेच ठेवा, कारण तो एक्सपेन्स मला बेअर करण्याच्या पलीकडे गेला होता. बरोबर. तो फायनान्शियली एवढं बर्डन आलं, तो जो कुठे मी गेलो तो 0पेक्षा मायनसमध्ये जात होता. कारण 1.5 वर्ष क्लास पूर्ण ठप्प. आता ऑनलाईन आलं होतं, नक्कीच होतं, पण ऑनलाईन मध्ये असं होतं आपल्याकडे जे शिक्षक होते, कारण कॉम्पिटिटिव्ह किंवा स्पर्धा परीक्षा असं आहे की नंबर ऑफ शिक्षक लागतात त्याच्यात. मी एकटा 1 किंवा 2 किंवा 3 सब्जेक्ट शिकू शकतो. बाकीच्या शिक्षकांना सगळ्यांसाठी नवीन होतं. पीपीटीज तयार करणे, मग कॅमेऱ्याला फेस करणे, ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. मग ह्या सगळ्या शिक्षकांना पीपीटीज तयार करून देणे, त्यांना परत गोष्टी सांगणे, आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरात होतं. तेव्हाही आम्ही हा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली तेवढा तो मोठा नाही झाला, कारण आपल्याकडे शिक्षक हे शिक्षक होते, त्यांना टेक्निकल तेवढा त्यांच्याकडे स्ट्रॉंग नसल्यामुळे तेवढा नाही झाला. त्यामुळे तो रिग्रेट मला वाटतं पोस्ट सोडल्याचा ना, मला कोविडमध्ये जाऊन आला 2020-21 मध्ये. 2020-21 मध्ये मी खूप त्या फेजमधनं गेलो. फक्त एक चांगली गोष्ट म्हणजे काय, आई वडिलांची कृपामुळे घर आहे आणि त्यामुळे ते मी सस्टेन करू शकलो. वाईफ जॉब करत होती, त्याच्यामुळे तोही एक पार्ट माझ्यासाठी चांगला आहे. तर मलाही कुठेतरी कोणाकडे काहीतरी करावं लागलं असतं. दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की खरं शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा जे मुलं गावाकडून इथे येतात त्यांनी गोष्ट काय केली पाहिजे, मला वैयक्तिक असं वाटतं की सर ना, कुठल्याही परीक्षेमध्ये ना एक रिक्वायरमेंट ऑफ एक्झाम असते. म्हणजे जसं मला म्हणतो की पैलवान बनायचं, आता जसं आम्ही ज्या भागातले पश्चिम महाराष्ट्रातले सांगली कोल्हापूरमध्ये ते आपल्या बाय डिफॉल्ट मातीत आहे किंवा पाण्यात म्हणू शकलो चालतं, मग ते थोडी पैलवानकी आहेच. मग ते पैलवान होण्यासाठी सुद्धा काही रिक्वायरमेंट आहे, जसं की तुमची फिजिकल म्हणजे तेवढे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तशीच गोष्ट आहे ना, मला अभ्यासासाठी सुद्धा आहे. UPSC MPSC मध्ये तुम्हाला परीक्षा जर कळलीच नाही, तुम्ही युट्यूबच्या किंवा सोकॉल्ड काही क्लासेस इन्क्लुडिंग मी म्हणतो आमच्याही, तेवढेच फक्त व्हिडिओज बघून तुम्ही कधीच क्रॅक करू शकणार नाही, किंवा मोटिवेशन तुम्ही क्रॅक करू शकणार नाही. परीक्षेला नक्की पाहिजे काय, आणि माझ्याकडे आत्ता काय, आणि मला जायचंय कुठं, हा जो मधला प्रवास आहे ना, हा तुम्हाला जेवढ्या लवकर कळला तेवढ्या लवकर तुम्ही प्रोग्रेस करू शकता. म्हणजे मी आता 0 आहे, मला 100% म्हणजे सक्सेसफुल व्हायचंय, आणि मधल्या स्टोरी कुणालाच ऐकायच्या नाहीत. तुम्ही जेवला का, राहिला का, कारण मी पेठेत पण बघितलेत, विद्यापीठात राहिलोय, तेव्हा अशी मुलं बघितली की दुपारचं जेवण नाही करायचे बिचारे. मी इथं राहायचो त्यामुळे मी डबा घेऊन जायचो, त्यांना घरचं जेवण म्हणजे असं वाटायचं काय नाही. मग मी माझी आई पण माझ्या मित्रांसाठी जेवढे आहेत, मी कमीत कमी 7 ते 8 पोळ्या चपात्या घेऊन जायचो. सगळे मित्र अर्धी जरी चपाती खायचे ना, ते सॅटिस्फॅक्शन आहे ना सर, कुठंच नाही भेटत. कारण खूप गरीब घरातली मुलं होती की त्यांनाही वाटायचं की आपलंही काय व्हावं, आणि आज ते खूप मोठ्या पदावर पण आहेत काय त्यातले अधिकारी. पण हे आपल्याला वाटतं की हा आपला माझा मित्र गेला, आज तो मित्र IAS झाला, तो IPS झाला, त्याच्यातच आपले अचिव्हमेंट्स किंवा तेच भारी, त्यांच्याबरोबर तो ऑरा, आपण त्यांच्याबरोबर राहिलो, तो वेळ घालवला. आता ह्या मुलांनी चूक काय होतं की मुलांना हे इन्फ्लुएन्स होतात. कोणीतरी सांगितलं
आई वडिलांना, प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं की माझा मोठा, कुठलाही शेतकऱ्याचा असो किंवा मोठ्या बिझनेसमॅनचा, प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा मुलगी मोठ्या काहीतरी बनावं. मग असं वाटतं की मुलं काय करतात, ग्रामीण भागातून शहरात येतात. मुळात मला असं वाटतं की अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठून येता आणि इथेच यायला पाहिजे असं काही नाही. हा, नक्की एन्व्हायरमेंट मॅटर करतं, नक्कीच एन्व्हायरमेंट मॅटर करतं. पीअर ग्रुप, तुमच्या एक्झॅक्टली, तुमच्या आजूबाजूला कोण येते हे खूप मॅटर करतं, कारण आम्ही त्याच्यातून गेलेलो. जर तुम्हाला तुमच्या बरोबर तशी लोक नाही भेटली की ते तुम्हाला थोडं निगेटिव्ह थॉट येतच राहतात. मग ग्रामीण भागातल्या मुलांनी येणाऱ्या, मला असं वाटतं की मुलांनी ना पहिले माइंडसेट खूप क्लिअर कर. मला आहे ना, म्हणजे एक प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणतो की मी 2 ते 3 वर्ष या क्षेत्रात देणार आहे. ह्या 2-3 वर्षात मी काही झालं तरी एनी हाव, फक्त ते 2 ते 3 वर्षात एकतरी एक्झाम क्रॅक करेल. नाही झालं तर माझं व्हॉट एव्हर जॉब असेल, बिझनेस असेल, जे काही प्लॅन बी असेल, एक्झॅक्टली तो करत करत मी अभ्यास करू शकतो. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सर मला असं वाटतं जर तुमचा बेसिक जर ढाचा व्यवस्थित तयार झाला ना की तुम्ही पाहिजे त्या गोष्टी करू शकता. कारण तुम्हाला एक्झामचे रिक्वायरमेंट समजले, तुम्हाला प्रश्न कुठल्या अँगलने विचारतात ते कळाले, तुमचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला आहे. मग तुम्ही जॉब करत सुद्धा आहे ना दिवसभरात 5 ते 6 तास किंवा 4 तास जरी म्हटलं ना डेली एव्हरी, म्हणजे एक वर्षभराचा आपण जर बघितला, जर 2-3 वर्ष अभ्यास केल्यानंतर जॉब करताय 2-3 वर्षानंतर सुद्धा तुम्ही दररोज 4 तास जरी एक ब्रशअप करत राहिला ना तरी पण एक्झाम क्रॅक करू शकता. किती अशी उदाहरणं आहेत. जेव्हा तुम्ही UPSC MPSCचा रिझल्ट येतो ना तेव्हा तुम्हाला न्यूजपेपरमध्ये नेक्स्ट डेला येईल बघा, जॉब करत असलेल्या विद्यार्थ्यांनी क्लासहून IAS झाले का. मग ह्याला कुठं त्यांनी फुल टाइम अभ्यास केलाय. अभ्यास म्हणजे 24 तास अभ्यास करायलाच पाहिजे असं नाही. तुम्हाला अभ्यास एकदा व्यवस्थित समजला ना तुम्ही म्हणजे पॅरलली काही जॉब करत, बिझनेस करत नक्की गोष्टी करू शकता. आणि मुलांना वाटतं की फक्त गन घेतलं, लोक सल्यूट मारतात, समाजात रिस्पेक्ट आहे, फक्त त्याचाच पार्ट नाहीये. तुम्ही लोकांसाठी किती चांगलं काम करू शकता हे समजणं गरजेचं आहे. मग आता राहिला अभ्यासाचा पार्ट, मग मुलांनी अभ्यास कसा करणं गरजेचं आहे. मला वाटतं की पहिली गोष्ट सिलेबस काय. कोणत्याही परीक्षेला एक सिलेबस दिलेला असतो. परीक्षेची रिक्वायरमेंट ज्याला म्हणतो एक्झाम पॅटर्न वगैरे काय लागतात, सिलेबस नीट समजून घेतणं गरजेचं आहे. आत्ताच्या या बेसिक सिलेबस, म्हणजे मी ज्या प्रायमरी जेव्हा पोझिशनला आहे तेव्हा मला सिलेबस मधला पार्ट आत्ता काय काय येतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण UPSC मध्ये बघितलं तर हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, इव्हन करंट अफेअर्सचा पार्ट आहे, इंटरनॅशनल रिलेशनशिप. मग मला न्यूजपेपर वाचायची आवड आहे का, जगात काय चाललंय माहितीये का. आता अशी म्हणजे दुर्दैवी अशी गोष्ट आहे कितीतरी लोक इंजिनियर आहेत, MBA झालेत, त्यांना भारताचा राष्ट्रपती कोण हे माहित नाहीत. मग हे लोक कसे क्रॅक करणार आहेत. आणि माझ्याकडे आता आहेत काही अशी विद्यार्थी, मग मी विचारतो प्रश्न, हु इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, माहित नाही त्यांना रेल्वे, जसं आता मध्ये बजेट आलं, ते विचारलं बजेट कोणी करतं, माहित नाही. चला मी म्हटलं फायनान्स मिनिस्टर, हु इज अ फायनान्स मिनिस्टर, माहित नाही. रेल्वे मिनिस्टर, माहित नाही. ऑलमोस्ट 80-90% जो युथ आहे त्याला सगळ्यांना वाटतं की आपले जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी तेच सगळं काम करतात आणि थोडं राहिलेलं काम म्हणजे अमित शहा करतात. म्हणजे एवढी वाईट कंडिशन आहे आजच्या युथची. म्हणजे काय, डायरेक्शनलेस. कॉम्पिटेटिव्ह मध्ये यायचं ना तुम्हाला एक डायरेक्शन पाहिजे, एक प्लॅन पाहिजे की मी यावेळी हे अभ्यास करेल. मग बेसिक सुरुवात करताना स्टेट बोर्डची बुक्स, NCERT बुक्स. जर मी तर बेसिक्समध्ये वीक आहे ना तर बेसिक्सवरती काम करणं. मग बेसिक एक चांगलं झालं की थोडे ऍडव्हान्स लेवलचे पुस्तकं घ्या. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर, क्वेश्चन्स कुठल्या अँगलने विचारतात, जे ऑफिसर झाले त्यांचे मॉडेल आन्सर्स भेटतात. मग त्यांच्या आन्सर्स रायटिंगमध्ये काय आहेत, मी आन्सर्स कसे लिहिले पाहिजे, मग आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस होणं गरजेचं. किंवा MC क्वेश्चन्स असतील तर डेली मी मिनिमम 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून व्हायला पाहिजेत. दररोज मी न्यूजपेपर वाचायला पाहिजे, कारण मला प्रगल्भ व्हायचंय. ओव्हरऑल ग्रोथ होणं गरजेचं आहे. होतं काय, मुलं तशी नाही करत. आणि तुमचा प्रश्न मगाशी जो विचारला ना, जी ग्रामीण भागातून मुलं काय करतात सर, इथं टाइमपास लिहितात. मी ऑनेस्टली सांगतो, आई वडिलांचे पैसे खर्च करायचे, मजा करायची, मस्ती करायची, MPSCचं किंवा UPSCचं नोटिफिकेशन निघालं की मग अभ्यासाला सुरुवात करायची. स्पर्धा परीक्षा तुम्ही कधीच अशी पास होऊ शकत नाही. ह्याला तुम्हाला दररोज, जसं म्हणतो ना आपण विराट कोहली, त्याला सांगायला लागत नाही. त्याने स्वतःचा ब्रँड का बनवलाय, कारण त्याने मेहनत केली. 2-3 वाजता जरी पार्टीवर आला ना, तो 4 वाजता ग्राउंडवर असतो. सचिन तेंडुलकर अजून 2 वर्ष, म्हणजे मी म्हणतो 200 वर्षांनी जरी विचारलं ना लोक विसरणार नाही. बिकॉज त्याचं डेडिकेशन, त्याचं पॅशन आहे. तुमचं डेडिकेशन तेवढं पॅशन आहे ना तर तुम्ही नक्की ऑफिसर बनणार. ते मॅटर नाही करत तुम्हाला किती टक्के होते, कारण UPSC MPSC कुठंच विचारत नाही तुम्हाला 10वीला किती टक्के पडले, 12वीला काय केलं तुम्ही, किती वर्ष बॅकलॉग काढले, कोणी विचारत नाही. तुम्ही प्रेझेंट सिच्युएशन मध्ये तुमच्यात ॲबिलिटी आहे ना, म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत, पॅनल पर्यंत आला. दॅट मीन्स यू हॅव समथिंग.
ग्रेट. खूपच सुंदर उत्तरं दिलीत. कारण माझ्याही मनात हे काही प्रश्न होते. मी निश्चित सांगेन, जर तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतः एमपीएससी यूपीएससी साठी प्रिपेअर करत असाल तर सरांनी बेसिक गाईडलाईन सांगितलेले मीही त्यांच्या मताशी सहमत आहे. पहिला पॉईंट जो मांडला तो म्हणजे तुमच्या आतमधून तो पॉईंट आहे का बाहेरून कोणीतरी मोटिवेट करतंय, वडिलांना वाटतंय, याला वाटतंय, त्याला वाटतंय, किंवा टीव्हीवरचे युट्यूबवरचे व्हिडिओज बघून किंवा वर्दीतला माणूस बघून तुम्हाला वाटत असेल तर प्रयत्न करू नका. तुमच्या आतमधून जर वाटत असेल, स्वतः तशी तळमळ असेल तर निश्चित प्रयत्न केला पाहिजे. दुसरा मुद्दा सांगितला तो की विनाकारण सातत्यानं वेळ त्यातच 9 वर्ष 10 वर्ष प्रयत्न करत बसणं चुकीचं आहे. तुम्हाला जर वाटतंय तर पहिले 3 वर्ष द्या. त्याचबरोबर जॉब करत, तुमचं करंट ऍक्टिव्हिटीज काहीतरी करत तुम्ही पार्ट टाइम मध्ये वेळ देऊ शकता. पूर्ण वेळ द्यायचा गरज नाहीये किंवा आयुष्य पणाला लावायची गरज नाही. त्या 3 वर्षात तुम्ही स्वतःला जज केलं पाहिजे. तिसरा मुद्दा सरांनी खूप छान सांगितला तो म्हणजे पियर ग्रुप. तुम्ही जेव्हा गावाकडून येता किंवा अजून कुठे तर तुम्ही कशा प्रकारच्या लोकांच्या सान्निध्यामध्ये राहताय, हा तिसरा मुद्दा होता. चौथा मुद्दा की बरेचदा फक्त टाइमपास करण्यासाठी ते आल्यानंतर मग तो एज तसं असतं आणि सिटीत आल्यानंतर मग तशी लोक भेटतात आणि थोडंसं वेगळं वातावरण किंवा वेगळं वळण लागतं आणि नंतर आपण हार मानून गावी जातो. सो त्यामुळे पिअर ग्रुप खूप महत्वाचा आहे. आणि चौथ्या मुद्द्यामध्ये जसं सांगितलं की तिथे डेडिकेशन तुमचं असणं गरजेचं आहे. प्रचंड डेडिकेशननं तुम्ही सुरुवात केली आणि हे काही पॉईंट म्हणजे मला वाटतं की तुम्ही चेकलिस्ट दिलेले आहेत. तर या चेकलिस्टमध्ये जर फिट होत असाल तरच पुढे जा, अदरवाईज आत्ताच थांबा आणि आत्ताच तुम्ही राईट डिसिजन घेऊन तुमच्या बाजूने जा. खूप सुंदर सर, हे निश्चित मार्गदर्शन होईल. त्यातच एक सर पॉईंट ऍड करतो. मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी ना, जर तुम्हाला खरंच स्पर्धा परीक्षा करायची ना तर 1 वर्ष डेडिकेटली तुम्ही कोणती ना कोणती गव्हर्नमेंटची पोस्ट काढा. एकदा आता तुमच्या पोस्ट आली ना, तुमचा कॉन्फिडन्स एक लेवलला येतो. ती पोस्ट जॉईन करा. जी मी चुकी केली ना, मला वाटतं की मुलांनी नाही करा. तुमच्या हातात जर एकदा पोस्ट आली ना, तुम्ही जर बघाल युपीएससी एमपीएससी मध्ये रिझल्ट जेवढे येतात ना, म्हणजे एमपीएससी राज्यसेवा घेऊ किंवा युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, जे IAS IPS होतात ना, त्यांच्याकडे ऑलरेडी कोणती ना कोणती पोस्ट आहे. म्हणजे आउट ऑफ 100 आपण एक बघू 60-70 मुलं अशी आहेत की ज्यांच्याकडे ऑलरेडी कोणती ना कोणती पोस्ट आहे. तो माइंडसेट काय असतो, काय होईल म्हणजे नाही झालं तर माझ्याकडे हातात एक पोस्ट आहे. अल्टिमेटली एक्झाम आहे ना कॉन्फिडन्सची. परीक्षा ही अभ्यासाची नाही असं मला वैयक्तिक वाटतं. खूप सुंदर. परीक्षेमध्ये जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स कधी येईल, जेव्हा माझ्या हातात काहीतरी आहे. म्हणजे मी म्हणतो समजा मी पोलीस भरती थ्रू जरी कॉन्स्टेबल जरी झालो ना, मला जो फायनान्शियल मी इंडिपेंडेंट राहतोय, मग मला माझी डिसिजन घेता येते. खूप वेळा आपण ह्या गोष्टी बोलतो UP बिहारची मुलं, कारण आम्ही आता हे गेस्ट लेक्चरसाठी ना महाराष्ट्रभर जात असतो. मला 2023 मध्ये ना एक तिथले खूप मोठे नेते त्यांनी प्रश्न विचारला, सर आम्ही जेव्हा महाराष्ट्रभर फिरत असतो, खूप IAS IPS ऑफिसर असे असतात जे कुमार असतात, शुक्ला असतात, गुप्ता असतात, म्हणजे नॉर्थ इंडियन असतात. आपण महाराष्ट्रीयन लोक खूप लगेच पॉईंट करायला खूप सोपे आपल्याला वाटतं, पण UP बिहारच्या लोक आहेत ना सर, खूप मेहनत आहेत. बिहारची लोक, UPचे लोक आहेत ना, मेहनत आहेत, खरंच प्रामाणिकपणे मेहनत आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याकडे गरिबी, 5वीला पोचलेली गरिबी कशी काढायची, तर शासकीय अधिकारी. तो काय करतो, 10वी 12वी बेसवर, 10वी झाली किंवा 12वी झाली, 10वी 12वी बेसवरचे जेवढ्या गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत ना त्या एक्झामला टार्गेट करतो. म्हणजे बिहारमध्ये असलेला मुलगा तो विशाखापट्टणम किंवा साऊथमध्ये, मी माझ्याकडचा एक्झाम नंतर माझा जो रूम पार्टनर होता किंवा मी त्यांच्यावर अभ्यास करत त्याच्याबरोबर सांगतो, त्याचा लहान भाऊ तो विशाखापट्टणमला गेला. कुठं राहिला, बिहारमध्ये. तिथून जनरल डब्याने गेला, विशाखापट्टणमला गेला, तिथं परीक्षा दिली रेल्वेच्या, म्हणजे त्या ओपन प्लॅटफॉर्मवरतीच हातपाय दोन तोंड देऊन तिथंच पेपर देऊन आला लगेच त्या दिवशी जनरल डब्याने. आणि आता आपण काय करणार, महाराष्ट्रीयन माणूस जसं आता कुठलाही पालक काय करणार, नाही पुण्याला एक्झाम द्यायचे ना, पुण्याचा माणूस मुंबईला आहे का, नको राहू दे पेपर. किंवा आम्ही गाडी घेऊन सोडायला येतो किंवा स्लीपरने जा रे बाळ, तुला त्रास नको. कम्फर्ट झोन आहे ना जोपर्यंत तोपर्यंत कुठलीच एक्झाम क्रॅक करू शकत नाही, मला असं वाटतं. बरोबर, त्या व्यक्ती तोडला पाहिजे. येस सर. त्या व्यक्तीने सर आहे ना, तुम्हाला सांगतो, जिथं टॉयलेट्स असतं ना तो तिथं बसला, त्याला जागा नाही भेटली त्या पोराला. तिथं त्यांनी कुणाला प्रश्न पण नाही केला, त्याच्या भावाला नाही, त्याच्या आई, कारण त्याला माहिती आहे काय विचार नाही, आपण ह्यांनी काय भेटणार आहे आपल्याला, गरिबी आपल्याला काढायची, आपल्याला त्यातनं स्वतःला बाहेर काढायचंय. त्या पोरांनी सर 12वी बेसवरती रेल्वेमध्ये ग्रुप D पोस्ट जॉईन केली, स्वतः पैसे कमवायला एक्सटर्नल एज्युकेशन घेतलं. पण मला वाटतं पोस्ट छोटी मोठी काही नसतं. जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी क्रॅक करता, स्वतःला पुश करता, मग त्यानंतर तुमची लाईफ मे बी चेंज होऊ शकते.
म्हणून मी यूथ जे नवीन येतात ना मुलं त्यांना सांगतो की नक्की तुम्हाला UPSC करायचं ना नक्कीच करा, पण त्यातल्या त्यात अधिक छोटी पोस्ट काढा. हे काय कॉन्फिडन्स येईल. एकदा कॉन्फिडन्स आला तुम्हाला लाईफमध्ये ट्रॅक नक्कीच आहे. ग्रेट. मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. मी सर्वसाधारण मध्यंतरी इस्लामपूर या शहराबद्दल ऐकलं. जे छोटंसं शहर आहे आणि जवळजवळ 36 अकॅडमी या छोट्याशा शहरामध्ये होत्या. म्हणजे पुण्यानंतर MPSC UPSCचं दुसरं हब म्हणजे इस्लामपूर बनलेलं होतं. आणि इस्लामपूर किंवा त्या आसपास असणारी खेडोपाडी, या खेडोपाड्यातनं आलेली ही सर्वसाधारण मुलं. सो आज या विनाकारण या पोस्टचा किंवा MPSC UPSCचा असं विनाकारण असं काही त्याला ग्लॅमर दिला जातोय का? कारण थोडंसं याच्या पाठीमागचा जो काही स्कॅम आहे, मी म्हणेन स्कॅमच म्हणेन. कारण अनेक गोष्टी ॲडव्हर्टिजमेंटच्या माध्यमातून वेगळं पिक्चर, जसं पडद्यावरती असणारा हिरो आणि रिअल लाईफमधलं परिस्थिती ह्या वेगळ्या आहेत. सो MPSC UPSCच्या बाबतीत असं आता झालंय का? हे नक्कीच झाले आणि दुर्भाग्याने झालेलं आहे. ह्यासाठी खूप सारे अधिकारी जबाबदार आहेत, खूप सारे अधिकारी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की आजचा यूथ जो खूप काही करू शकला, जसं आता आपण बोलता बोलता खूप आता बोलतो की आपण चायनाला हरवू शकतो. चायना आपल्यापेक्षा 50 वर्ष पुढे. आपल्याचं यूथ किती टेक्नॉलॉजीमध्ये, काहीच नाही टेक्नॉलॉजी त्याच्याकडे. म्हणजे काहीच नाही असं नाही शब्दशः घेऊ शकत, बट आपला यूथ जो काळानुसार राहिला पाहिजे तेवढा ग्रॅप करत नाही स्वतःला. हे चायना कुठं गेलेले आहे का? चायना जगामध्ये वेगळं पण दाखवण्यामागे ना चायनाच्या लोकांनी ॲक्सेप्ट केलेले, बॉस अपने को कुछ अलग करना है. असं जपानमध्ये खूप चांगली एक फ्रेज चालते, इफ ही कॅन डू आय ऑल्सो कॅन डू, इफ ही कॅन डू आय मस्ट डू. पण आपल्या इंडियामध्ये जर बघायला गेलं ह्याच्या उलटे, जर तो करतोय तर मी कशाला करू, त्यालाच येत नाही मला कसं येईल. म्हणजे आपल्याकडे ना मला असं वाटतं त्यातल्याच महाराष्ट्रामधल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडा आळस आहे. कारण आपल्या त्यात महाराष्ट्रात आहे ना खूप सारे ऑप्शन्स आहेत. नाही झालं तर ठीक आहे, नाही झालं मी शेती करेल, नाही झालं चहाची टपरी टाकल, ऑप्शन्स आहेत ना भरपूर. त्याच्यामुळं मुलांना ते दिसून येतात आणि आई वडील तर झोनमध्ये ठेवतात ते. आता प्रश्न तुम्ही म्हटला की ते खूप सारे क्लासेस आहेत. इस्लामपूरबद्दल सांगतो की स्पर्धा परीक्षा ही सुरुवात महाराष्ट्रात, मला असं वैयक्तिक वाटतं की मी जेवढी हिस्ट्री काढली त्याची, ही इस्लामपूरपासूनच सुरू झाली. ओके. जे ते महाराष्ट्रभर पसरलं हे इस्लामपूर शहरामुळे. आणि एक चांगली गोष्ट की तुम्ही तिथल्याच आणि मीही तिथल्या त्या शहरातून. पण अकॅडमीज ह्याच्यामध्ये खूप नक्कीच आहे. फॉर एक्झाम्पल एक ऑफिसर झाला की तो इंटरव्ह्यूसाठी जात असतो, नाही का, म्हणजे एक मॉक इंटरव्ह्यूज त्याला म्हणतो आपण, किंवा लायब्ररीसाठी त्यांनी कुठेतरी रजिस्ट्रेशन केलेलं असतं. त्या फॉर्म्स असतात खूप मोठ्या गोष्टी. एकच व्यक्तीचे फोटो तुम्हाला 7-8 क्लासेसमध्ये दिसतात. मग मुलांना असा प्रश्न आणि काय होतं की मोटिवेशन्स लेक्चर्स ठेवले जातात. तो सांगतो की, आणि नाण्याच्या जशा म्हणतो ना आपण 2 बाजू आहेत. अधिकारी झालेल्या ना मुलांना मला वाटतं की सगळेच नाही म्हणत, काही अधिकारी ना मुलांना मिसगाईड करतात की असं करा, बघा मी कुठं होतो, मी आता कुठे झालो. जसं ते चेन बिझनेसमध्ये असतं का मार्केटिंग, एका रात्रीत मी मोठा झालो, मग एका मोठा बिझनेसमॅन झालो, पैसे झाले, बघा तसं वाटतं लोकांना. पण हे असं नाहीये. आणि ह्याच्या वास्तव खूप वेगळं आहे. तुम्हाला मेहनत करावी लागते, प्रामाणिकपणे मेहनत करावी लागते. मलाच एक असा काही अनुभव आला की एक मॅडम माझ्याकडे आल्या होत्या की ते मला डायरेक्ट म्हणलं की सर डायरेक्ट होतं का सर पोस्ट. मी म्हटलं मला काही कळलंच नाही, मला काही त्यांचा प्रश्नच नाही, म्हणजे डायजेस्टच नाही झाला. ते ॲक्च्युली आमच्या रिसेप्शन मॅमला भेटल्या, काउन्सिलरला भेटल्या, त्याच्यानंतर मला त्यांना म्हणलं की सरांनाच भेटायचं. त्यांना असं वाटत होतं की सोकोल्ड काही पैसे देऊन लागतात का. मी मॅडम म्हणले तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. हे UPSC MPSC कमिशन आहे, पैसे देऊन जर होत असते तर म्हटले लोकांनी कशाला एवढ्या गोष्टी केल्या असत्या. ही पब्लिक सर्व्हिस पोस्ट आहे म्हटलं. पब्लिक सर्व्हिस म्हणजे पब्लिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा शब्द पहिला दिलाय, लोकसेवा. मग आपण जर पैसे देऊन होत असतं मग हे कमिशन ओपनच नसते झाले. आणि हे तुम्हाला मिसगाईड झालेले आहेत. आणि आहेत काही मार्केटमध्ये असे लोक की पैसे देऊन पोस्ट भेटतात वगैरे. वैयक्तिक मला विचाराल तर असं काही नसेल, मला विचाराल तर, कारण माझ्या पुढे तर अशा काही गोष्टी घडलेल्या असूही शकतात किंवा नसूही शकतात. पण मुलं ह्याच्यात जास्त इंटरेस्टेड आहेत. पेपर लीक होतो का, मग होतं का, मग कुठं भेटला का, ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. किंवा पेपरमध्ये कसं असतं, आउट ऑफ 100 पैकी एखादा दुसरा प्रश्न UPSC MPSC बाहेरचा टाकते. जे पास होणारी मुलं आहेत ना त्यांना माहिती असतं 50-60% मार्क्स पडायचे. बाकीच्या प्रश्नाचे मला काय घेणे देणे. पण जे नापास होतात ना, हे बघा हे बाहेरून प्रश्न टाकले MPSCने सिलेबसच्या बाहेर,
हा काम आहे UPSC MPSCचं की तुम्हाला डिस्ट्रॅक्शन्स देणं. मग ह्याच्यामुळे काय करतात क्लासेसवाले, एखादा मुलगा मला PSI व्हायचं म्हणून आला, त्याला सांगायचं नाही ना तू IPS हो, तुझी पर्सनॅलिटी भारी आहे. जसं फॉर एक्झाम्पल माझी, मला म्हणणार तू IPS हो, तुझ्यात खूप भारी पोटेन्शियल आहेत, आणि हे माझ्याबरोबर घडलेलं म्हणून सांगतो. मग काउन्सिलिंग केलं, मग माणसाला कसं वाटतं की त्या चेअरवर बसलं की हा नाही म्हणतो आपण की मी त्या स्वप्नातच आहे, आणि ते काही स्वप्नातच ठेवतात, खाली येऊनच देत नाहीत. मे बी मी म्हणतो आमच्याकडे काउन्सिलरही करत असतील, पण मला असं वाटतं वैयक्तिक रिॲलिटी पोरांना सांगणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्या रिॲलिटी कळत नाही, आणि मग काय होतं की जसं आता UPSC सारखा MPSCचं या वर्षीपासून सिलेबस झाला, एक्झाम पॅटर्न झाला, अप्रोच, जर तुमचा त्या लेवलचा अभ्यास नसेल, त्या लेवलची जर तुम्हाला समज नसेल, तर तुम्ही किती वर्ष देणार याला. आणि ह्या क्षेत्रात डेडिकेशनली करणं गरजेचं आहे. तुम्हाला एक चांगला मेंटर भेटणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही अभ्यास कितीही करा, काहीच उपयोग नाही, कारण तुम्हाला इव्हॅल्युएट करणारा कोणतरी माणूस पाहिजे. ग्रेट, खूपच छान. मी निश्चित सांगेन की सरांनी खूप महत्त्वाचे पॉईंट सांगितले की काही गोष्टी घडतात, इवन बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा आणि वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू, अनेक अकॅडमीज, अनेक लोक, अनेकांच्या माध्यमातून, इवन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा एक मोटिवेट केलं जातं, आणि मोटिवेशनमध्ये काही लोक डिसिजन घेत असतात आणि आयुष्यात मग शेवटी कुठेतरी अडकतात. सरांनी पहिली जी चेकलिस्ट दिल्यात ती मला वाटतं इथं खूप महत्त्वाची आहे. त्या चेकलिस्टचा वापर केला गेला पाहिजे, आणि मग पुढं सुरुवात, खरं तर म्हणजे आतमधून ते येत असेल तर पुढं जायला हरकत नाही आहे. काही आपण अजून महत्त्वाचा एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की आज ज्या काही MPSC UPSCमध्ये लागणारे रिझल्ट्स आहेत, म्हणजे बसणारी लोकसंख्या अटेम्प्टसाठी आणि त्याच्यातनं सिलेक्शन होणारी लोक, त्यांचं पर्सेंटेज काय, कारण ते पर्सेंटेज लोकांना कळू दे, म्हणजे आपण कशा प्रकारच्या एक्झामला सामोरे जातो हे आधी माहिती असलं पाहिजे. सो त्याच्याबद्दल थोडक्यात. आत्ता एक उदाहरण म्हणून देतो. UPSC ऑलमोस्ट वर्षभरात 1000 पोस्ट काढते, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस, म्हणजे ज्याला IAS IPS म्हणतो, 1000 पोस्ट ॲव्हरेज काढते. जर आता UPSCच्या प्रिलिम्सचे फॉर्म भरणारा जर आकडा बघितला तर तो 10 लाख प्लस आहे. जागा घ्यायच्यात 1000. मग आता हे कसं करणार? म्हणजे जर इवन सेम गोष्ट आपण MPSC बद्दल बघू, MPSC 300-500 वॅकन्सी ॲव्हरेजली काढतो. इथे MPSC मध्ये पण 5 लाख 7 लाख मुलं एक्झामचा फॉर्म भरतात, जे स्टेट सर्व्हिसमध्ये. बरोबर. इथे सुद्धा जर बघाल तर जर सक्सेसफुल रेशो बघितला, म्हणजे मी मुलांना घाबरवत नाही की मे बी तुमचं या वर्षी होईल नाही, पुढच्या वर्षी नक्की होईल. फक्त पॉझिटिव्ह राहा. हां, मी जसं मगाशी तुम्हाला एक पॉईंट सांगायचं राहिलं, 2 वर्ष ना, या 2 वर्षात तुमची प्रिलिम्स जर कुठली नाही ना निघाली तर मग तुम्ही जॉब करा. 2 वर्ष तुमची प्रिलिम्स निघते, मेन्स पण पास होत आहे, कुठेतरी तुमचं होत आहे, लॅक करा, जिथं लॅक होते ना ते इव्हॅल्युएट करा, कुठं चुका होत्या त्याच्यावरती काम करा, नेक्स्ट टाइम तुमचा नक्की रिझल्ट आहे. कारण काय होतं, मुलं इव्हॅल्युएट करत नाहीत, म्हणजे पेपरमध्ये काय चुका झाल्या ह्या गोष्टी खूप रिअलाइज होणं गरजेचं आहे. आणि मग हा रिझल्ट काय येत नाहीये, तर त्याच्या मागं जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मी या परीक्षा फक्त फेल्युअर म्हणूनच बघणार. आणि परीक्षेमध्ये सर जागा जरी कमी निघत असल्या ना, मला एकट्याला 1 जागा पाहिजे. म्हणजे खूप मुलं होतं, सर 100 जागा आहेत, मग आपलं कसं होईल? मी म्हणते तुला किती जागा पाहिजेत? मला 1च. अरे मग कशासाठी तू विचार करतो? एक खूप भारी गोष्ट आहे, मला असं वाटतं, मी आता आठवत नाही मी कुठं वाचलं होतं, कारण थोडं रिडिंग हॅबिट असल्यामुळे पुस्तक वाचत असतो, तर कुठेतरी वाचलं होतं, ऑलवेज थिंक की माझं त्या लिस्टमध्ये नाव आहे का? मला मॅटर नाही करत, मी लिस्टमध्ये नाव आहे ना ते मॅटर. जागा 100 असू दे, 200 असू दे, 2000 असू दे, 20,000 असू दे, माझं लिस्टमध्ये नाव आहे का हे खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं त्यासाठी मी धडपड केली गरजेचे आहे. जसं 300 मध्ये मला रिग्रेट नाही होतो. 300 मध्ये खूप भारी डायलॉग आहे, 50 साल के बाद यही किधर कौन से हॉस्पिटल में बेड पे पड़ा रहेगा, तब तो सोचता रहेगा की वो टाइम पे वो किया रहता तो आज साला जिंदगी कुछ और होती. तसंच आहे. तुमच्याकडे आत्ता यूथ आहे ना, यूथ म्हणजे असं नांगरे पाटील, IPS नांगरे पाटील सरांचं खूप चांगलं वाक्य आहे, हे असं आयुष्य की लात मारल तिथं पाणी काढत. बरोबर. तुमच्याकडे आत्ता आहे ना पोटेन्शियल, तुमचे 100 to 100% द्या. लेट इट बी. काय होईल? 2च ऑप्शन आहेत. तुम्ही मगाशी बोलला की सुसाईड करतात, कारण मुलांना हार हे पचवायचीच ताकद नाही आहे. हार पचवायचीच ताकद नाही, आणि ह्यासाठी ना पालकांनी पण खूप जबाबदारी आहेत. जसे 100 99च का मार्क आहेत, 1 मार्क कुठे गेला? अरे ठीक आहे, काय हरकत आहे, प्रत्येक ह्याच्यात 100 मार्कच पडले पाहिजे असं कुठे लिहिलेले आहेत? त्याच्यात ॲबिलिटी बाकीच्या असतील त्याही चेक करा. म्हणजे असे कितीतरी आपल्या देशात लोक आहेत, म्हणजे एवढा मोठा आयडल आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या माणसं एक विद्यापीठ आहे. आम्ही फक्त जयंत्या सेलिब्रेट केलं.
मी तर कितीतरी तरुण पोरांना सांगत असतो, शिवाजी महाराज वाचा तर कळतील काय. त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाहीत का, फेल्युअर नाहीत का. पण आपल्याला समाजाने काय झालं, त्यांच्या चांगल्याच गोष्टी दाखवल्यात, म्हणजे नाण्याची एकच बाजू. पण त्यांनी त्या फेल्युअर मधून काय शिकले हे कळलं पाहिजे. आपली पोरं लगेच गिव्हअप करतात. जसं एक इंग्लिशमध्ये कोट आहे, नेव्हर गिव्हअप. गिव्हअप नाही करा, त्यातून चुका समजा, पुढे चालत राहा. जागा 1 असू दे, 100 असू दे, तेवढीच मेहनत आहे. फक्त मेहनत प्रामाणिक पाहिजे. निश्चित. ग्रेट. मला वाटतं की हा इंटरव्ह्यू अनेक स्पर्धा परीक्षांचं किंवा अधिकारी बनण्याचं स्वप्न बघत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल. आज तुमच्या अनेक ठिकाणी अकॅडमीज आहेत आणि अकॅडमीमध्ये 2017 पासून तुम्ही सुरुवात केली. सो आज जेव्हापासून तुम्ही सुरुवात केली तेव्हापासून तुमच्या माध्यमातून म्हणजे एक म्हणतो ना की समाधान, की आपल्यामुळे मी नाही बनू शकलो पण माझ्यामुळे काही लोकांचं आयुष्य मला घडवता आलं. सो असं किती लोकांचं आयुष्य तुम्ही घडवलं किंवा काय असतो अभिमानाचा क्षण काय आहे तुमच्याकडे? पहिल्यांदा सर जेव्हा असं माझ्याकडे एक मुलगा होता वीरेंद्र चौधरी म्हणून, म्हणजे त्याला आणि मला एक असं वाटलं की एक वेळ आपणही अभ्यास करावा का MPSCचा. मी तो म्हणजे प्रिपरेशनही केलं, पण तेव्हा पेपरच्या आधी असं वाटलं की म्हणजे 2-3 दिवस आधी अरे आपण नाही करू शकत. पण त्याच्याबरोबर मी अभ्यास केला. वयाने सेम असल्यामुळे तो मला म्हणजे ते मला मास्तर म्हणायचे आणि मी त्याला नावाने वीरेंद्र म्हणायचो. तो आज कॅफो म्हणून पोस्ट आहे, ऑडिट अँड अकाउंट ऑफिसर म्हणून MPSCवर क्लास 1 ऑफिसर आहे तो तेव्हा आहे ना ASO झाला होता. त्याला जेवढे जास्त नव्हतं ना हॅपीनेस, ते तेवढं मला झालं होतं की काय आपला स्टुडंट आहे, आपल्याबरोबर अभ्यास करणारा, मी ज्याला गाईड केलं, त्याला शिकवल्या, मधल्याच दुपारीच्या वेळी त्याला झोप येते ना, बाबा काम करे, मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, कसं क्विकली सॉल्व्ह करू, क्वेश्चन्स कसं बघू, आन्सर काढता येईल, ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून तो जो आनंद भेटला ना, त्याच्यानंतर भरपूर मुलं झाली. पण ती जी सुरुवात आहे त्यांनी म्हणजे तो गुलाल टाकणे, त्याच्या अख्ख्या क्लासमध्ये सगळा गुलाल झाला होता. काही ते हळद आणली, काय म्हणजे अक्षरशः त्याचं लग्नच लावल्यासारखं झालं होतं. पण ते जे मजा आहे ना सर, तो जो मुवमेंट आहे, म्हणजे भरपूर त्याच्यानंतर मुलं झाली, पण तो आजही माझ्या माइंडमध्ये आहे तसं पिक्चरायझेशन. आणि हेच असं वाटतं की आपल्यामुळं आपण नाही होऊ शकलो ना, किंवा आपण बनलो, आपल्यापेक्षा अजून 10 मुलं चांगली व्हावी. जे म्हणतो की आपण सोसायटी खूप असं असते की ही मुलं काहीच बिघडलेली आहेत, हे काही करू शकत नाहीत. अशी मला असं एक स्वप्न आहे की अशी 10 मुलं आहेत ना, आपल्याला चांगल्या ट्रॅकवर आणायचे आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या पदावर न्यायचं. वा. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की आज तुम्ही द्रोणाचार्य अकॅडमी चालवताय. सो फायनल स्वप्न काय या अकॅडमीच्या पाठीमागचं? अकॅडमीचं स्वप्न हेच आहे की आपल्या थ्रू 4, जसं मगाशी मी म्हटलं ना, एक 10 मुलं ना, चांगली मुलं म्हणजे ज्या समाजात असं आहे की आपण एक सॅग्रिगेशन केलेलं आहे. हा मुलगा खराबच आहे, जसं एखादा मुलगा केस वाढून असेल, आपण त्याला म्हणतो गुंड प्रवृत्तीचा आहे. पण मला असं वाटतं की समाजाने प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीत ॲबिलिटी आहे, ते त्याला समजून घेणं. कारण आपल्याकडे कसं माहिती आहे का, पालक म्हणतात हा मूर्ख हो, ह्याला अभ्यासच नाही करू शकत आहे, ह्याचं काम नाही येतो. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की म्हणजे द्रोणाचार्य अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही खरंच प्रबोधन करताय? प्रबोधनच करायचे सर. त्यातून 10 यात अजून एक मला प्रश्न विचारायचा, जर प्रबोधन करताय तर आजपर्यंत तुमच्याकडं पैसे घेऊन आलेला एखादा बाप असेल की नाही माझ्या मुलाला IAS बनायचं आहे, मुलीला IAS बनायचं आहे आणि त्यासाठी मी पैसे द्यायला तयार आहे, पण तुमच्या या प्रबोधनामध्ये तुम्हाला दिसतंय की हा मुलगा किंवा मुलगी बसत नाहीयेत आणि तुम्ही पैसे नाकारलेत की मला पैसे नको आहेत, तुमचा मुलगा आणि पैसे घेऊन जावा, अशा काही केसेस? सर अशी एक म्हणजे वेगळी केस आहे. कारण एक अशी केस आली होती की एक मुलगा MPSCसाठी आपल्याकडे ॲडमिशन घेतलं, घरी सांगितलं, रेल्वेमध्ये त्याचे वडील काहीतरी ऑफिसर आहेत. म्हणजे किती मिसगाईड आहेत मुलांच्यात. आणि मला स्वतः कम्युनिकेशन लॅक खूप आहे आणि आता अजून वाढत चाललेलं आहे. रेल्वेमध्ये वडील काहीतरी ऑफिसर आहेत, पैसे तर दिले असतील काय, घरी सांगितले इंजिनिअरिंग झाली, MBA किंवा MTechसाठी काहीतरी ॲडमिशनसाठी त्यांनी पैसे घेतले होते घरी आणि त्याच्याबरोबर म्हटलं की MPSC करायचं. त्याने आमच्याकडे क्लासला आला, त्याला गायडन्स वगैरे सगळं दिलं. याने क्लासला ॲडमिशन घेतलं. तो महिनाभर आला. आपल्याकडे कसं एक तो फॉर्म भरतो ना, त्याच्यामध्ये पॅरेंट्स, गार्डियन्स, त्याचा पण नंबर असतो, स्टुडंटचा पण नंबर असतो. 2 दिवस नाही आला की त्याला आपण मुलाला कॉल करतो किंवा 2 दिवस पहिले मेसेज पाठवतो. 4 दिवस नाही आला की आपण कॉल करतो. तर ते काय आलं, ते आम्ही करत राहिलो. तो मुलगा 1-2 महिने आला, त्याच्यानंतर काय आलाच नाही. 6-7 महिन्यानंतर त्याचे वडील आले एकदम आणि थोडे ते दंगा करायला लागले, असं कसं काय तुम्ही. म्हटलं मला तरी आमच्या इकडे सगळेच म्हणजे ते काउन्सिलरला झापलं, त्यांनी रिसेप्शनिस्टला झापलं, आमच्या सगळ्या स्टाफला झापलं त्यांनी की तुम्ही कसं काय ॲडमिशन घेऊ शकता.
तर ते मला भेटायचं. म्हटलं ठीक आहे. मी आलो तेव्हा भेटलो त्यांना. मी म्हटलं थोडं शांत, काय झालं मला कन्सर्न सांगा. सर म्हटलं हा 3rd इयर नापास आहे, ग्रॅज्युएशन पण पास नाहीये, इथे इंजिनिअरिंगचे पैशाचे पण घरून पैसे घेतलेत आणि इथं तुमच्याकडं ते पैसे परत करा. मी म्हटलं सर हे बघा, आमच्याकडे काही गोष्टी आहेत, तुम्ही जर फॉर्म बघितला असेल तुम्हाला फॉर्मची आपल्याकडे एक झेरॉक्स कॉपी पण असते, ते दाखवली, त्याच्यामध्ये गोष्टी मेन्शन आहेत सगळ्या. तुमचा नंबर हा आहे का, आम्ही तुम्हाला कॉल केलेला. तो नावाच बदलून बोलायचा. आता हा मुलगा काय करतो त्या पैशाचं, ते म्हणे की तुम्हीच विचारा. मी म्हटलं सर तू माझा कसा कॉल आहे, वडील तुम्ही त्याचे आहात, तो 3rd इयरला फेल आहेत, तो तुम्ही बघणं गरजेचं होतं. घरी सांगितलं की मी इंजिनिअरिंग पण झाली, मी MBA करतोय, त्याचे पण पैसे घेतले, क्लास लावले त्याचेही पैसे घेतले. मग त्यांचं म्हणणं होतं की सर एक काम करा, तसं राहू दे, त्याचे पैसे द्या आणि त्याला मग असं किंवा इनडायरेक्ट वेमध्ये करता येईल का. मी म्हटलं सर ह्या दोन्ही गोष्टी होणार नाहीत. म्हणजे पैसे द्यायचं काही कन्सर्नच नाही, कारण आम्ही ह्या गोष्टी सुरुवातीला क्लास म्हणाल त्याला पाहिजे तर उद्यापासून परत एकदा रेग्युलर येऊ दे, क्लासबद्दल आम्ही काहीच नाही, कारण आम्ही फॉलोअप घेतो. पण इथे एक प्रश्न येतोय की त्याचं ग्रॅज्युएशन नसताना ऍडमिशन इकडे मिळालेलं आहे, सो इथे काही व्हेरिफिकेशन होत नाही की खरंच तो ग्रॅज्युएट आहे का. नाही, कसं असतं सर, आता जसं आता ह्या प्रिपरेशनला ना, म्हणजे 12th नंतर किंवा आता जसे असे बघाल की 10th नंतर पण काही पॅरेंट्स आहेत. जसं माझ्याकडे मध्ये आहे ना 8th स्टँडर्ड म्हणजे 8वीला जसं असलेले एक पॅरेंट्स आले, सॉरी त्यांचा मुलगा आहे, ते पॅरेंट्स घेऊन आले होते की सर आम्हाला याला IAS करायचं आहे, आत्ता तुम्ही क्लास देऊ म्हणजे करू शकता का. आपण त्याला बेसिक मेंटरिंग करू शकतो की भाई हे अभ्यास कर, असा अप्रोच बघ, न्यूजपेपर, कारण ती मॅच्युरिटीज लेवल नसल्यामुळे आपण काय सांगू शकतो त्या मुलाला. मी त्यांना मॅमला पण सांगितलं की मॅम ॲटलिस्ट मिनिमम त्याला 10th होऊ दे, त्याला त्याच्या म्हणजे त्या झोनमध्ये त्या झोन स्कूलिंग होऊ दे, त्याला थोडी मॅच्युरिटी आल्यानंतर आपण थोडं त्याला पेनिट्रेट करू शकतो. काय होतं की त्या एजमध्ये ते खेळणं पण गरजेचं आहे. जर तुम्ही त्या स्कूलिंग एजमध्ये जर खेळलं नाही, पडला नाही, धडलं, तर तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही गोष्टी. आणि तुम्ही मगाशी प्रश्न विचारलेला पैसे देऊन, माझ्यापर्यंत अशी काही गोष्ट घडलेली नाहीये आणि होप सो आय एम व्हेरी हॅपी की अशा काही गोष्टी घडू नये. कारण ह्याच्यामध्ये सगळे शिक्षक तसे नाहीत आणि मी स्वतःला शिक्षक नाही, मी मेंटर म्हणतो. कारण मी शिक्षक बनणे, जसं अब्दुल कलाम सर म्हणतात की मी जन्मल्यापासून मरेच तोपर्यंत विद्यार्थी, मी पण तसाच आहे. मी आपण अब्दुल कलाम सरांच्या विचाराचे आपण आहोत, पाईक आहोत. जसे शिवाजी महाराजांचे विचाराचे पाईक होत तसेच आपण आहोत. मला वाटतं की खूप साऱ्या काही चर्चा, खूप सारे पॉईंट्स जे माझ्याही मनात होते, पब्लिकच्याही मनात असतील, कारण अनेक सर्वसामान्य लोकांना पडलेले हे प्रश्न आहेत आणि तुम्ही छान पद्धतीने या प्रश्नांना उत्तरं दिलीत. खूपच सुंदर. अनेक लोकांना मी निश्चित सांगू शकतो की आजचा पॉडकास्ट तुम्हाला कितपत समजला, या पॉडकास्टला ऐकल्यानंतर काय वाटलं, तुमच्या कमेंट्स जरूर करा. आणि अजून काही प्रश्न असतील, द्रोणाचार्य अकॅडमीबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, सरांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा. आपण पार्ट 2 सुद्धा, कारण अजून म्हणजे अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारे अनेक विद्यार्थी मी पाहतोय, पण या विद्यार्थ्यांना राईट पाथ मिळाला पाहिजे, आधीच त्यांचं व्हॅलिडेशन झालं पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या माध्यमातून मला प्रश्न कळाले आणि जर पार्ट 2 घ्यावा असं वाटत असेल तर कमेंट्समध्ये जरूर तुमचे प्रश्न आणि पार्ट 2 लिहा. आपण सरांना पुन्हा ते प्रश्न विचारूयात. आणि थोडंसं, कारण जेन्युनली जेव्हा आम्ही त्यांना निवडलं किंवा आमची मुलाखत झाली त्यावेळेला एक लक्षात आलं की एक तळमळ आणि एक ट्रान्सपरन्सी, एक जेन्युननेस मला आढळला. आणि म्हणूनच मी ठरवलं की एक ट्रान्सपरंटली रोखठोक हे प्रश्न विचारायचे जे जनतेच्या मनात आहेत. सो अजून तुमच्याकडून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा. पॉडकास्ट बद्दलच्या कमेंट जरूर करा आणि पार्ट 2 हवा असल्यास निश्चित तसं कळवा, आपण पार्ट 2 सुद्धा घेऊयात. सर, तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, रोखठोक उत्तरं दिलीत आणि बऱ्याचशा काही गोष्टी उलगडल्यात, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही एक अमूल्य वेळ या जनतेचे डोळे उघडण्यासाठी किंवा विनाकारण फक्त स्वप्नवत राहणाऱ्या अशा या विद्यार्थ्यांना रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल धन्यवाद. तुमचा हा वेळ मला वाटतं की महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांसाठी, तरुणींसाठी खूप महत्वाचा असेल आणि त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. पार्ट 2 मध्ये जर का आपल्याला निश्चित लोकांच्या कमेंट्स आल्यात तर अगदी असंच रोखठोक त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला निमंत्रित करू इच्छितो. सो तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू सो मच. थँक्यू.